शुभविवाह या मालिकेच्या 14 नोव्हेंबरच्या भागामध्ये हातामध्ये आता रागिणीचे प्रॉपर्टीचे पेपर बघताच भूमी एकदम हादरते आणि ते पेपर हातात असतानाच रागिणी तिकडे येते आणि म्हणते, काय ग भूमी, काय पाहतेस आणि तुझा चेहरा का इतका पांढरा फटक पडलाय? अगं असं काय पाहिलंस तू? इतकं नाटक करत रागिणी आता भूमीच्या हातातून ते पेपर आपल्या हातात घेते आणि म्हणते, बघू तरी, अगं तुला इतकं दचकायला झाले तरी काय? आणि पेपर पाहताना रागिणीच्या चेहऱ्यावरचे रंग अगदी बदलता अशी ती ऍक्टिंग करते. रागिणी म्हणते, अगं भूमी, काय आहे हे? म्हणजे महाजनांची सगळी प्रॉपर्टी तू माझ्या नावावरती करते आहेस? अगं काय आहेत हे पेपर? मला तर काही कळतच नाहीये. अगं भूमी, हे काय चाललंय सगळं? आणि मुळात महाजनांची प्रॉपर्टी तुझ्या नावावरती कुठे आहे जी तू माझ्या नावावरती करशील? भूमी, अगं हा काय प्रकार आहे? मला वेड लागेल. अगं बोल, काय प्रकार आहे हा? आणि हे पेपर माझ्या रूम मध्ये कसे? अशी ओव्हर ऍक्टिंग करत रागिणी बेडवरती बसते आणि म्हणते, भूमी बोल, नक्की काय झालंय बोल. असं म्हणत आता मात्र भूमी सांगते, आत्या, हो, म्हणजे महाजनांची प्रॉपर्टी सध्याच्या घडीला माझ्याच नावावरती आहे. म्हणजे आकाशच्या वडिलांच्या विलनुसार ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती आहे. याच्यावरती रागिणी म्हणते, काय दादाचा विल? आणि मला कसं नाही माहिती या विल बद्दल? काय बोलतेस? मी त्याची सख्खी बहीण आहे, मला माहिती असलं पाहिजे ना त्याच्या विल बद्दल. यावरती आता रागिणी म्हणते, मग तुला कसं हे समजलं? या घरामध्ये आईला, मला, आम्हाला कुणालाच हे माहित नव्हतं ग, हे तुला समजलं तरी कसं? यावरती भूमी सांगते, मला रघु काकांनी फोन करून बोलवून घेतलं होतं. म्हणजे रघु काकांनी फोनवरती मला त्या विल बद्दल सांगितलं आणि रघु काकांनी विल बद्दल सांगितल्यावरती ते विल मी वाचलं. यावरती आता रागिणी म्हणते, काय ग रघुने? मग रघु तुला भेटला का? कुठे आहे रघु आत्ता? यावर भूमी विचार करते, रघु काकांवरती हल्ला झालेला आहे, म्हणजे रघु काकांच्या जीवाला धोका आहे. आत्ता मी आत्यांना त्याच्याबद्दल काहीही सांगितलं तरी रघु काकांच्या जीवाला धोका असणार आहे, म्हणून रघु काकांबद्दल कोणतीही कॉन्फिडेन्शियल माहिती मला आत्यांपर्यंत काय कुणाचपर्यंत पोहोचवायला नको, असा सावध पवित्रा हुशार भूमीने घेतल्यावरती भूमी सांगते, नाही आत्या, अहो म्हणजे त्यांचा मला फक्त कॉल आला होता, भेटले वगैरे नाही मी त्यांना, कुठे आहेत काय आहेत मला माहित नाही. रागिणी विचार करते, भूमी किती आतल्या गाठीची आहेस ग तू? म्हणजे रघुला जपून छपून भेटलीस, त्याला वाचवलंस, त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंस आणि तो कुठे आहे मात्र मला सांगत नाहीयेस. पण ठीक आहे, मी सुद्धा शोधून काढेनच की सगळं. यावरती भूमी म्हणते, त्या मृत्यूपत्रानुसार आकाश 26 वर्षाचा व्हायच्या आधी त्याचं लग्न झालं तर सगळी प्रॉपर्टी आकाशच्या बायकोच्या नावावरती होणार आहे. रागिणी म्हणते, काय बोलतेस? या विल बद्दल मला खरंच काही माहित नाहीये, पण मला असं वाटतंय अगं भूमी, हे विल खोटं बिटं पण असू शकतं की? भूमी म्हणते, नाही आत्या, ते न स्टॅम्प पेपर मारलेलं रजिस्टर केलेलं विल आहे. मला सुद्धा हे सगळं माहित नव्हतं, मला सुद्धा हे आजच समजलं आणि म्हणून तुम्हाला मी विचारायला इकडे आले, तर मला इथे हे पेपर सापडले. रागिणी म्हणते, किती भयंकर आहे ग हे सगळं? म्हणजे भूमी, ते पेपर सापडले आणि माझ्या रूम मध्ये हे पेपर सापडले? मला खरंच काही कळत नाहीये. भूमी सांगते, हो रघु. आणि मग भूमी विचार करते की रघु काका ज्या वेळेला मला भेटायला आले होते त्यावेळेला ते मला सत्य सांगत असताना त्यांनी रागिणी आत्याला समोर बघितलं आणि ते घाबरून पळून गेले आणि नंतर सुद्धा ते मला सांगत होते की आकाशच्या जीवाला धोका आहे. म्हणजे कोण असेल या सगळ्याच्या मागे? आणि भूमीच्या मनामध्ये रागिणीविषयी दाट संशय आलेला असतो. पण इकडे रागिणीची ऍक्टिंग काही थांबतच नसते. रागिणी सांगते, भूमी, अगं भूमी, हे पेपर माझ्या रूम मध्ये आहेत, म्हणजे तुला माझ्यावरती अविश्वास वाटतोय का? बोल भूमी बोल, तुला माझ्यावरती अविश्वास वाटतोय? म्हणजे मी महाजनांची प्रॉपर्टीचा हव्यास करते आणि ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती करून घेते असं तुला वाटतंय? भूमी, मला तुझ्या डोळ्यामध्ये अविश्वास दिसतोय, बोल भूमी बोल. असं म्हणत रागिणी ओव्हर ऍक्टिंग चालूच असते. मग भूमी सांगते, आत्या, मला तुमच्यावरती संशय येत नाहीये, पण हे पेपर आले कुठून? म्हणजे दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. एक म्हणजे सध्याच्या घडीला महाजनांच्या प्रॉपर्टीची मालकीण पूर्णपणे मी आहे. दुसरं म्हणजे ही माझी प्रॉपर्टी मी तुमच्या नावावरती करते आणि माझ्या खोट्या सह्या पण आहेत. या दोन गोष्टींचा अर्थ तरी काय करावा? यावरती रागिणी म्हणते, तुला कळतंय का, या सगळ्यामध्ये आपल्या दोघींना अडकवून तिसरीच व्यक्ती फायदा करून घेत आहे. म्हणजे मी आतापर्यंत हे समजत होते की सगळी प्रॉपर्टी ही आकाशच्या नावावरती आहे, म्हणजे आकाश या प्रॉपर्टीचा मालक आहे, मी फक्त त्याची काळजी घेत होते. पण आज मला समजतंय की तुझ्या नावावर प्रॉपर्टी आहे. बघू मला 1 मिनिट पेपर आणि सह्या कुणी केल्यात ते. असं म्हणत रागिणी ऍक्टिंग करत ते पेपर हातात घेते, सह्या बघायला लागते आणि म्हणते, भूमी, मला समजलंय हे सगळं कृत्य कुणाचं आहे ते. चल तू माझ्यासोबत चल, चल पौर्णिमा तू पण चल. आणि पौर्णिमा आणि भूमीला घेऊन रागिणी पौर्णिमाच्या रूम मध्ये येते. त्यावरती पौर्णिमा म्हणते, आई तुम्ही माझ्या रूम मध्ये काय करताय? आता भूमी सांगते, आत्या, अहो पौर्णिमाच्या रूम मध्ये काय सापडणार?
त्यावरती रागिणी म्हणते, पौर्णिमा मी न काल तुझ्या रूममध्ये आले होते, तर तू कसले तरी पेन पेपर घेऊन काहीतरी खरडत होतीस. मी तुला विचारलं सुद्धा की पौर्णिमा काय करतेस, पण तू घाबरलीस आणि ते पेपर लपवलेस. अगं भूमी ही काहीतरी करत होती, थांब थांब, असं नाही, मला ते काहीतरी शोध लागलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे पौर्णिमाला सगळा आरोप ढकलून रागिणी इकडे तिकडे शोध करते आणि डस्टबिन उपडं करते. डस्टबिनमध्ये खूप सारे पेपर असतात, त्यातला एक पेपर हातात घेऊन रागिणी म्हणते, भूमी हे बघ. आता मात्र पौर्णिमा गडबडते. रागिणीने आपल्याला अचूक अडकवलंय हे तिला कळलेलं असतं. पौर्णिमाच्या सहीचे पेपर म्हणजे भूमीच्या सह्या पौर्णिमाने खोट्या केल्यात हे सगळे पेपर रागिणी भूमीसमोर पुरावा म्हणून सादर करते आणि भूमीला पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशीची गोष्ट आठवते की लक्ष्मीपूजनाला मी जेव्हा हिच्या रूममध्ये आले तेव्हा पण ही काहीतरी काढत होती आणि मी आल्यावर ती गडबडली आणि तेच सगळे पेपर लपवला. आता मात्र पौर्णिमा गडबडते आणि म्हणते, आई मी का हे सगळं करू. रागिणी म्हणते, पुराव्यासकट सापडल्यावरती तू सुद्धा आता हे सगळं नाकारू शकत नाहीस. पौर्णिमा बघितलंस भूमी, या पौर्णिमाने हे सगळे कारस्थानं केलेत, पण मला कळत नाहीये पौर्णिमा हे सगळं तू कसं करू शकलीस. याच्यावरती भूमी म्हणते, बोल पौर्णिमा बोल, का वागलीस तू असं, असा सूड का घेतलास तू सगळ्यांचा. याच्यावरती पौर्णिमाला पुढे काही बोलू न देता रागिणी तिच्या एक सणकन थोबाडीत लावून देते आणि म्हणते, भूमी हिच्या इतकी नालायक बाई नाही मी पाहिली. अगं पण मूर्ख मुली, मला ज्या विलबद्दल माहित नव्हतं त्या विलबद्दल तुला समजलं तरी कसं. आणि बोल, गुन्हा कबूल कर, तुझा गुन्हा तू कबूल कर, तूच केलंस ना हे सगळं. आता पौर्णिमा जोरात किंचाळते, हो 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 हे सगळं मीच केलं. आणि सगळं आता फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं की पौर्णिमाने इतक्या इझिली गुन्हा कसा कबूल केला. हा फ्लॅशबॅक आपल्याला दाखवायला जातो. इकडे आता ज्या वेळेला भूमीच्या हातामध्ये पेपर सापडले असतात प्रॉपर्टीचे, रागिणी आणि पौर्णिमा दारातून ते पाहतात आणि रागिणी हादरते. रागिणी विचार करते, अरे देवा, म्हणजे आता भूमीच्या हातामध्ये पेपर सापडलेत, आपलं काही खरं नाही. पौर्णिमा म्हणते, आई हे पेपर हिने बघितलेत. मग आता पौर्णिमाला घेऊन रागिणी बाहेर येते आणि म्हणते, तोंड बंद कर, आता आपल्याला सगळा डाव बदलायला लागेल. पौर्णिमा या डावामध्ये आता तुला बळी द्यावा लागेल. पौर्णिमा म्हणते, आई मी. याच्यावरती रागिणी म्हणते, हे बघ, बुद्धिबळाच्या डावामध्ये ज्या वेळेला राजावरती येतं ना त्यावेळेला प्यादे मरतात, कारण राजाला जिवंत ठेवणं हे आवश्यक असतं. राजा जर का जिवंत असेल आणि बाजी जिंकला तर त्याचे एक एक करत सगळे प्यादे जिवंत होतात. आज पौर्णिमा तुला प्याद्याचं बलिदान द्यावंच लागणार आहे. तुझ्या राजाला वाचवायला तुला ह्या प्याद्याचं बलिदान द्यावं लागेल, कारण जर मी या सगळ्यामध्ये अडकले ना तर मात्र या घरातून सगळ्यांचीच कायमची हकलपट्टी होईल आणि प्रॉपर्टीवरती तुळशीपत्र ठेवून बाहेर पडायला लागेल. त्यामुळे या क्षणाला तुला मला वाचवायलाच पाहिजे आणि तसाही तुझ्याकडे काही ऑप्शन नाहीये. तुला माहिती आहे ना, जो माझ्या वाटेमध्ये अडवा येतो किंवा प्रॉपर्टी आणि माझ्या मध्ये येतो त्याला मी कसं संपवते. तर पौर्णिमा तुला सुद्धा संपवायला मला वेळ नाही लागणार. रागिणीने अगदी क्षणात बाजी पलटलेली असते आणि ती पौर्णिमाला म्हणते, ज्या पद्धतीने बाकीच्यांना संपवलंय तुला पण मी संपवू शकते. त्यामुळे आरोपीचं जीवन जगायचं आहे की संपून जायचं आहे हे तुझं तू ठरवायचंस पौर्णिमा. आता पौर्णिमाकडे कोणतंही ऑप्शनच नसतं. त्यामुळे पौर्णिमाने सगळ्यांच्या समोर भूमीसमोर गुन्हा कबूल केलेला असतो. पौर्णिमा म्हणते, हो 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 हे सगळं मीच केलं. म्हणजे माझ्या नवऱ्याला तू जेलमध्ये पाठवलंस ना, त्या सगळ्याचा मी बदला घेतला दोघींकडून. तुम्ही दोघींनी मिळून माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवलं. यावरती रागिणी म्हणते, अगं पण माझा प्रश्न तसाच राहिला. तुला मी विचारलं ना की मला ज्या दादाच्या विलबद्दल माहित नाही, तुला कसं माहिती पडलं. बोल पौर्णिमा, तू इतकी मजल कशी गाठलीस. यावरती पौर्णिमा म्हणते, मला या विलबद्दल आधीच माहिती होतं. म्हणजे मी रघुआकांच्या रूममध्ये गेले होते त्यावेळेला ते विल माझ्या नजरेला पडलं आणि तेव्हा मला कळलं की आकाश जिजूंचं 26 वर्षापूर्वी लग्न झालं तर सगळी प्रॉपर्टी बायकोच्या नावावरती होणार. आणि त्याच वेळेला मी ठरवलं, भूमिताई या सगळ्याची मालकीण कशी आणि मी काही नोकर बनून राहू, म्हणून मी हे सगळं केलं. असं म्हणत पौर्णिमा रागिणीच्या प्लॅन प्रमाणे सगळं भूमीच्या समोर सांगत असते. आता मात्र इकडे भूमीला खूप मोठा धक्काच बसतो. हे समोर चाललंय ते सत्य, डोळ्यांना दिसतंय ते सत्य, रघु आका सांगतायत ते सत्य की आपलं मन आणि डोकं शांत ठेवून विचार करायला पाहिजे ते सत्य. भूमीला काहीच कळत नसतं. तोपर्यंत रागिणीने सगळ्यांच्या समोर हा प्रकार आणलेला असतो. हातामध्ये जळती मेणबत्ती घेऊन तिने आता पौर्णिमाच्या हाताला चटका दिलेला असतो आणि रागिणी म्हणते, जे कारस्थान केलंयस ना त्यासाठी ही शिक्षा अपुरी आहे, पण पुन्हा जेव्हा तू असं काही करायला जाशील ना तेव्हा तुझ्या हातावरचा हा चटकाच तुला आठवण करून देईल की तुला ही चूक करायची नाहीये.
आहे आणि आजपासून मी सगळ्यांना सांगते आहे, महाजन आणि पटवर्धन यांच्याकडे काहीही शुभप्रसंग असेल तर त्यामध्ये पौर्णिमाला सहभागी करून घ्यायचं नाही. पौर्णिमा कोणत्याही प्रसंगामध्ये सहभागी होणार नाही आणि हा माझा फायनल निर्णय आहे. रागिणीने सध्या तरी बाजी पलटलेली असते, पण पौर्णिमा शांत बसणारी नसते. या सगळ्यामध्ये भूमी सुद्धा शांत बसणार नसते. भूमी आता शोधून काढणार आहे नक्की सत्य काय आहे आणि रागिणी याच्यात अडकणार का, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.